यू बाय V-Guard, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement. साहेब, तुम्ही मास लीडर आहात. संघटन बांधणं वगैरे हे तुमचं कौशल्य आहे आणि त्यासाठी तुम्ही पूर्ण देशभर फिरत असता. तुम्हाला बाबासाहेबांच्या स्वप्नातला पक्ष उभा करायचा आहे, पण तो पक्ष कधी उभा राहील तर ज्यावेळेस पक्ष नोंदणीकृत होईल तेव्हा तो उभा राहील. आणि असं असताना मात्र गेली 10 वर्ष झाली तुम्ही निवडणुकाच लढवत नाही आहेत, तुम्हाला जागाच मिळत नाहीत. मग पक्ष नोंदणीकृत कसा होईल? बाबासाहेबांच्या स्वप्नातला RPI कसा उभा राहील? त्याचं काही प्लॅनिंग आहे का तुमच्या? तर माझ्या पक्षाला नागालँडमध्ये मान्यता मिळालेली आहे. 2 आमदार निवडून आल्यामुळं स्टेटची मान्यता मिळालेली आहे. आता आपण म्हणताय त्याप्रमाणे आमच्या एक तर अडचण अशी आहे की आम्ही सगळे एकत्र येत नाही आहे. आम्ही एकत्र आलो तर आम्ही 4 MP मागे निवडून आणले होते आणि रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. मी 4 पावलं मागे येऊन मी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी असल्याचं मी अनेक वेळेला जाहीर केलेलं आहे. पण ऐक्य काय होत नाही आहे आणि बाळासाहेबांचं बरोबर आहे की ऐक्य झालं तरी ते टिकत नाही आहे. कुठल्या तरी मुद्द्यावर ऐक्यामध्ये काहीतरी अडचण येते आणि ऐक्य फुटतं. त्यामुळं आता बाळासाहेब हे स्वतः स्वबळावर ते रडत आहेत, पण ते लढले तरी त्यांचा एक माणूस निवडून येत नाही आहे आणि त्यांच्या पक्षाला मला मान्यता मिळाली नाही. मागच्या वेळेला ते लोकसभेला उभा राहिले, त्यांना चांगली मतं मिळाली, पण त्यांना एवढी मतं मिळाली नाही की त्यांच्या पक्षाला राज्यामध्ये काही मान्यता मिळालेली नाही आहे. 60% मतं मिळायला पाहिजे होती, मिळाली नाही आहे. तर आता आम्ही सगळे आल्याशिवाय ते शक्य होत नाही आहे, ते होणार नाही आहे. आणि आता आमचाही प्रयत्न आहे की आपल्या पक्षामध्ये सगळ्या जातीचे लोक आले पाहिजेत. बाबासाहेबांचं RPI म्हटलं की सगळ्या जाती जमातीचे लोक त्यात असले पाहिजेत. प्रकाश आंबेडकरांचा वंचित आघाडीचा प्रयोग चांगला आहे, पण त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याऐवजी त्यांनी रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पुढे चालवायला हवा होता. रिपब्लिकन पक्षाचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक बैठक देणारा पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे आणि आता त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केलेली आहे. ठीक आहे, ते त्यांचं काम ते करत आहेत, पण मी मात्र रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पुढे चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आता मान्यता मिळेल की नाही मला माहीत नाही आहे, पण आता अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष आहे, दादरा नगर हवेलीमध्ये माझा पक्ष आहे, दीव दमनमध्ये माझा पक्ष आहे, अंदमान निकोबारला माझ्या पक्षाची स्थापना झालेली आहे, लक्षद्वीपमध्ये माझ्या पक्षामध्ये लवकरच काही लोक येणार आहेत, तिथं स्थापना होणार आहे. आणि सर्व छोट्या मोठ्या आणि नॉर्थ ईस्टमध्ये मणिपूरमध्ये मागच्या वेळेला माझा विधानसभेला एक कॅन्डिडेट 183 मतांनी हरला. आता मणिपूरमध्ये माझा एक कॅन्डिडेट लढतो, कदाचित तो निवडून येण्याची शक्यता आहे. आणि बाकीच्या राज्यामध्ये माझा प्रयत्न आहे. आता महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत 2 खासदार निवडून येत नाही तोपर्यंत मान्यता मिळणार नाही आहे. 12-13 आमदार निवडून येणार नाही तोपर्यंत मान्यता मिळणार. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात V-Guard एयर कूलर का चमत्कार नाही आहे. आणि स्वबळावर निवडणुका लढून काय ते त्याचा फायदा नाही आहे. त्यामुळं अलायन्समध्येच आमच्या पक्षाला कसं झुकतं माप मिळेल याचा विचार BJP सारख्या एका मोठ्या पक्षाने करणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्यासारखा एक प्रामाणिक माणूस, मी जागा मिळाली नसतानाही मी सातत्यानं सगळ्या देशभर फिरतो आहे, महाराष्ट्रभर फिरतो आहे, मोदींच्या सभा अटेंड करतो, अमित शहाच्या सभा अटेंड करतो, माझ्या काय सभा होत आहेत. त्यामुळं मी मात्र सगळं विसरून मी तुमच्यासोबत आहे. तर त्याच्या बदल्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. मला मंत्रिपद मिळणार आहे मला माहीत आहे, पण ते राज्यमंत्री तर मी गेले 8 वर्षापासून मी आहेच आहे. मला राजकारणाचा अनुभव आहे, समाजकारणाचा अनुभव आहे, लोकांना जोडण्याचा मला अनुभव आहे. आणि माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडणारा माणूस आहे. कोण काही म्हटलं तरी मी मोदींच्या सोबत आहे.
तर मोदी हे कसे योग्य व्यक्तिमत्व आहे सांगण्याची भूमिका माझी नेहमीच असते आणि त्यामुळे बीजेपीने थोडासा पॉझिटिव्ह आमच्याबद्दल विचार करावा. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि त्यामुळे बीजेपीने थोडासा पॉझिटिव्ह आमच्याबद्दल विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही आता ऐक्याचा विषय काढला, RPIच्या ऐक्याचा. रासू गवई नाही आहेत, TM कांबळे नाही आहेत, नामदेव ढसाळ, राजा ढालेही नाही आहेत. आज गंगाधर गाडे यांचंही निधन झालं आहे. म्हणजे आता फक्त RPIमध्ये 2 मातब्बर नेते आहेत. एक म्हणजे रामदास आठवले, दुसरे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर ऐक्य करायला तयार नाहीत. मग अशा वेळेस तुम्ही जनतेला मात्र ऐक्याची उत्सुकता लागलेली आहे, तर तुम्ही सांगून टाकणार आहात का लोकांना की ऐक्याचा पोपट मेला आहे? नाही, आता ऐक्याबद्दल असं आहे की आता एकतर गंगाधर गाडे हे माझ्या मुवमेंटमध्ये पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये होते. राजा ढालेंनी पॅन्थर बरखास्त केल्यानंतर आम्ही सगळे एकत्र आलो आणि भारतीय दलित पॅन्थरची स्थापना केली आम्ही आणि त्याच्यामध्ये गंगाधर गाडे यांचा फार मोठा रोल होता. औरंगाबादमध्ये आताच्या धाराशिवमध्ये ते अनेक वर्ष काम करत राहिले. झोपडपट्टीतल्या लोकांच्यासाठी ते सातत्यानं संघर्ष करत राहिले. त्यांना काय वेळेला जेलमध्ये जावं लागलं झोपडपट्टीच्या या आंदोलनाच्या माध्यमातून. नामांतराच्या आंदोलनामध्ये अनेक वेळा जेलमध्ये गेले, पण त्यांचं निधन झाल्याची वार्ता आजच आमच्याकडे आलेली आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. उद्या मी त्यांच्या अंत्यविधीसाठी मी उपस्थित राहणार आहे. मला उद्या दिल्लीला 2-3 कार्यक्रम होते. सगळे कार्यक्रम कॅन्सल करून मी उद्या औरंगाबादला धाराशिवला जाणार आहे. आणि आपण तू म्हणालाच त्याप्रमाणे आता अनेक नेते राजा ढाले गेले, भाई संगारे गेले, TM कांबळे गेले, नामदेव ढसाळ गेले, रासू गवई गेले, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे गेले. तर असे अनेक नेते गेलेले आहेत. आता एक तर प्रकाश आंबेडकरांचा गट आणि आपला गट असे 2 गट स्ट्रॉंग आहेत. पण आता ऐक्याच्या संबंधामध्ये माननीय प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं हेच आहे की त्यांना ऐक्य नको आहे. जनतेला ऐक्य हवं आहे, त्यांना ऐक्य नको आहे. मग आता झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. जनतेनेच थोडंसं याच्यामध्ये लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे. रोज एखादा गट स्थापन होत असेल तर त्याला प्रतिसाद न देता एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची सवय लावली पाहिजे. आमच्या समाजामध्ये असं आहे की प्रत्येकाला वाटतं की मी ऑल इंडियाचा नेता आहे आणि तो लगेच एखादा गट स्थापन करतो आणि तो आपापलं काम चालू ठेवतो. तर आता जर बाळासाहेब ऐकत असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपली तयारी आहे. जर त्यांनी त्याचा विचार जर केला तर आमचे 2 गट जर एकत्र आले तर एक आपली पॉलिटिकल स्ट्रेंथ चांगली उभी राहू शकते. आणि कुठलाही निर्णय आपला पॉलिटिकल असेल तर तो निर्णय एकत्रितपणे घ्यायला काही हरकत नाही आहे. त्यांनी मोदींच्या सोबत आम्ही दोघांनी मिळून मोदींच्या सोबत आम्ही राहिलो तर समाजाला अजूनही काहीतरी चांगले निर्णय चांगले दिवस येतील. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. त्यामुळं बाळासाहेबांनी एकतर मोदींच्या विरोधामध्ये भूमिका न घेता त्यांनी एकतर आपलं ऐक्य करून आपण नरेंद्र मोदींच्या सोबत राहायला काही हरकत नाही आहे. तुम्ही नुकतेच म्हटलेलं होतं की शरद पवारांची तुम्ही नेहमीच भेट घेत असतात, भविष्यात त्यांच्या अजून जवळ जाणार आहेत, मग मोदींची साथ सोडणार की काय? नाही, मी असं म्हणालो की पवारसाहेबांचे माझे संबंध अत्यंत चांगले आहे. त्याच्यामध्ये राजकीय जरी आमचे वेगळे निर्णय असले तरी दिल्लीमध्ये असताना सेशन चालू असताना आम्ही दोघे राज्यसभेत आहोत.
त्यामुळं पवार साहेबांची भेट अनेक वेळेला होते. त्याच्यामध्ये आम्ही काही पॉलिटिकल चर्चा करत नाही आहे, गप्पा टप्पा अशाच होतात. त्यामुळं पवारसाहेबांच्याबद्दल मला आदर आहे. ते एक सन्माननीय नेते आहेत, पण माझी भूमिका नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. पुन्हा शरद पवारांकडे जाण्याची माझी भूमिका अजिबात नाही. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जी इंडिया आघाडी आहे किंवा त्याला इंडिया आघाडीला नेतृत्व अजून नाही आहे, म्हणजे इंडिया आघाडीला प्रत्येकाचं नेतृत्व आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये जाऊन काही त्याचा फायदा अजिबात नाही आहे, कारण इंडिया आघाडी समाजात संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करत आहे. इंडिया आघाडी संविधान बदलणार आहे अशी अफवा पसरवत आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आणि त्यामुळं संविधान बदलणार नाही असं मोदीजी सांगतायत. BJPचा प्रत्येक नेता सांगतो की संविधान बदलणार नाही. BJPचा प्रत्येक नेता सांगतोय की आमचा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण यांचा आरक्षणाला विरोध आहे, आरक्षण काढून घेतील, हे संविधान बदलतील, अशा पद्धतीची अफवा पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. त्यामुळं मी समाजाला आश्वासन देतो, सगळ्या देशाला आश्वासन देतो की संविधान अजिबात बदललं जाणार नाही. संविधानामध्ये अमेंडमेंट करण्याची तरतूद आहे. नवीन कायदे करण्याचा पण संसदेला अधिकार आहे. जुन्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार आहे, पण संविधान बदलण्याचा अधिकार कुणालाच अजिबात नाही. आणि BJPने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही संविधान बदलणार नाही. नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा सांगतायत की आम्ही संविधान बदलणार नाही. नरेंद्र मोदींनी 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना सादर केला होता. तो दिवस मोदींनी संविधान दिवस म्हणून सगळ्या देशभर पाळलेला आहे आणि पाळत आहोत. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि नरेंद्र मोदी यांनी 2019ला संविधानाच्या पुस्तकाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. मोदींनी बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. हिंदू मिलच्या संबंधात अनेक वर्षापासून मागणी होती, पण काँग्रेसच्या काळामध्ये काही तिथं झालं नाही. तर अशा अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे संविधान बदलणार अशा पद्धतीचे अफवांवर विश्वास ठेवू नका. संविधान कुणीच बदलू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मजबूत संविधान दिलेलं आहे, या संविधानाला हात लावण्याची कोणाची हिंमत अजिबात नाही. आणि म्हणून आपण निर्धास्त राहा असं माझं समाजाला नम्र निवेदन आहे. महायुतीमध्ये अजितदादा पवार आलेत आणि एकनाथ शिंदेसुद्धा आलेले आहेत. असं असतानाही नरेंद्र मोदी यांना सतत महाराष्ट्रात का यावं लागतं, का सभा घ्याव्या लागतात? इथे शरद पवार काही गेम फिरवण्याचे चान्सेस वाटतात का तुम्हाला? नाही, मला वाटतं की शरद पवारांना काय गेम खेळायचे त्यांना तो अधिकार आहे, पण एवढ्याच सभा घ्यायच्या म्हणजे ते आता इलेक्शनचा प्रचार जो आहे देशभरामध्ये ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि महाराष्ट्र ही भूमी जी आहे ती सुपीक भूमी आहे. मागच्या वेळेला आम्हाला 42 जागा इथं मिळाल्या होत्या आणि त्यामुळं आताही तेवढ्या जागा मिळाव्यात, 40च्या पेक्षा जास्त जागा मिळाव्यात म्हणून नरेंद्र मोदी यांचं लक्ष महाराष्ट्राकडे आहे. साऊथ इंडियामध्ये तर BJPची ताकद मोठी आहेच आहे. आपल्या नॉर्थ इंडियामध्ये, साऊथ इंडियामध्ये आता तामिळनाडूमध्ये सुद्धा काही जागा निवडून येण्याची शक्यता आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार.
आंध्र प्रदेशमध्ये BJP आणि चंद्राबाबू नायडू यांचा अलायन्स झालेला आहे, त्यामुळे तिथं काय जागा निवडून येण्याची शक्यता आहे. मागच्या वेळेला तेलंगणामध्ये BJPच्या 4 जागा होत्या, तिथं 7-8 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. आणि केरळामध्ये काय सांगता येत नाही, परंतु आणि कर्नाटकमध्ये मात्र 26 जागापैकी 20-22 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळं साऊथ इंडियामध्येही BJP आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी महाराष्ट्र हे एक अत्यंत महत्त्वाचं स्टेट असल्यामुळं ते सगळ्या ठिकाणी सभा देत आहेत. लोकांची मागणी आमच्याकडे आलं पाहिजे, तुम्ही इकडं आलं तर इथं आलं पाहिजे म्हणून ते अनेक जिल्हे ते ॲडजस्ट करत आहेत. आणि त्यामुळं ते इथं येत आहेत म्हणजे त्यांना येण्याचा अधिकार आहे. मोदींना महाराष्ट्रात येण्याचा अधिकार आहे. सगळ्या राज्यात ते जात आहेत आणि महाराष्ट्रात आम्हाला जास्त जागा निवडून आणायच्या आहेत म्हणून ते इथं येत आहेत. पण विरोधक असं म्हणतात की BJPच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून मोदींना यावं लागतं. नाही, वाळू सरकली नाही, वाळू तुमची सरकवण्यासाठी ते देत आहेत. म्हणजे त्यांची वाळू सरकण्याचा विषय नाही आहे. म्हणजे विरोधकांच्या पायाखाली जी वाळू आहे ती कशी हलवायची यासाठी मोदी जिथं सातत्याने येत आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांना काय बोलण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पण आमच्या पायाखालची वाळू घसरलेली नाही आणि आमच्या पायाखालची वाळू घसरवण्याचा प्रयत्न काय केला तर ते घसरून पडतील. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा किती फटका बसेल तुम्हाला? जरांगे पाटील फॅक्टर चालेल? मनोज जरांगे पाटील यांचा राजकारणामध्ये काय तेवढा फॅक्टर चालणार नाही, परंतु त्यांनी मराठा समाज खडबडून जागा केला ही गोष्ट खरी आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. आणि आता जरांगेच्याच काळामध्ये लोक रस्त्यावर आले असं नाही आहे. याच्या अगोदर 2-4 वर्षापूर्वीपासून 4-5 वर्षापासून हे आंदोलन सुरू होतं आणि एका जिल्ह्यामध्ये 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाखांची मूर्ती त्या काळात निघालेली आहे आणि कुठलाही नेता नसताना. पण बाकीच्या नेत्यांना मागे टाकून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आणि त्यांनी मात्र मराठा समाज जागृत केलेला आहे. आता महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये 10% जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठा समाज येतो आहे. तर त्यामुळं आता एकतर 10% आरक्षण दिलेलं आहे, पण आता OBCमध्ये टाका ही जी जरांगे पाटील यांची मागणी आहे त्याला OBCचा विरोध आहे. सरकारचं म्हणणं हे आहे की आम्ही OBCच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे अनेक वर्षांपासून आणि त्याच्यामध्ये OBCमध्ये एक 30% आणि 20% असे 2 कॅटेगरी आहेत. तर माझी सूचना अशी आहे की जर OBC म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला आमची हरकत नाही आहे. मग त्यासाठी एक वेगळी कॅटेगरी करावी. त्यांना OBCमध्ये मराठा समाजाला टाकण्यापेक्षा OBC म्हणून त्याला ट्रीट करण्याच्या संबंधाचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1 अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. आणि तो निर्णय आमच्याकडे पाठवला, आमच्या मंत्रालयाकडे. तर आमचं मंत्रालय त्याचा एक्झामिन करेल की मराठा समाजाला OBCचा दर्जा देणं आवश्यक आहे की नाही आहे. ती आमची एक्सपर्ट समिती आहे, ती त्याचा विचार करेल. तर असा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की हा निर्णय होऊ शकेल. आणि एक तर कोर्टाला हे पटवून देणं आवश्यक आहे की मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळे मराठ्यांना नाही. कारण मराठे उद्योगपती आहेत, मराठे जमीनदार आहेत, मराठे राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या पदावर आहेत, हे सगळं खरं आहे. पण गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्याला आरक्षण द्या अशी मागणी आहे. ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे ते त्यालाच आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. OBCना जे आरक्षण मिळते त्याला क्रिमिनलची पद्धत लावण्यात आलेली आहे आणि 8 लाखाच्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न ज्यांचं आहे त्यांनाच आरक्षण मिळते, सगळ्या OBCना मिळत नाही आहे. त्यामुळं कोर्टाला हे पटवून द्यावं की सर्व मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी नाही. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशांनाच ते आरक्षण मिळणार आहे. तर असा एक प्रयत्न करायला हरकत नाही. प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील यांच्यासोबत 30% मराठा आहेत, तर हे 30% मराठा महायुतीसाठी घातक ठरू शकतात.
मला वाटतं की आता प्रकाश आंबेडकर म्हणाले असतील, पण म्हणजे मराठा समाजाच्या मागणीसाठी 30% नाही आहे, ते जास्त 60-70% ते त्यांच्यासोबत आहेत. पण मतं देण्यासाठी ते 60-70% आमच्यासोबत आहेत. त्यामुळं आंदोलन म्हणून किंवा भूमिका म्हणून ते जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा पाठिंबा, चांगला पाठिंबा आहे. पण या निवडणुकीमध्ये तेवढा पाठिंबा त्याला मिळणार नाही आहे. निवडणुकीमध्ये ज्याला मतदान करायचं आहे ते मतदान करणारच आहे. तसा प्रचार आमचा सुरू आहे. मराठा समाजाच्या वस्त्यांमध्ये आम्ही जातो आहोत आणि आमच्या सभांना मराठा समाजाची गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे महाराष्ट्राचा मराठा समाज मेजॉरिटी नसल्यामुळं मोदींच्या सभा एवढ्या प्रचंड होत आहेत की त्याला मराठा समाजाचे अनेक लोक तिथं आलेले असतात. त्यामुळं मला असं वाटतं की मराठा फॅक्टर जो आहे हा आमच्या सोबत आहे आणि मराठा समाज आम्हाला मोठ्या प्रमाणावर मतदान करणार आहे. महायुतीमध्ये मनसेला म्हणजेच राज ठाकरे यांना घेण्यास आपण विरोध केला होता, त्याच्यानंतरही ते आले. नाही, माझं म्हणणं असं होतं की आम्हालाच काही मिळत नाही आणि राज ठाकरेंना अजून घेऊन काय त्यांना मिळणार. त्यामुळे आम्हाला एक जागा द्यायला तयार नाही तिथे आणि राज ठाकरेंना घेऊन काय तसा फायदा होणार नाही. कारण आता राज ठाकरेंची भूमिका नेहमी उत्तर भारतीयांना विरोध करणारी राहिलेली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय आहेत. त्यामुळं माझं मत असं होतं की राज ठाकरेंना घेऊन काय त्याचा फारसा फायदा होणार नाही आहे. त्यांना घेऊन असं आपलं मत होतं, पण आता BJPच्या वरिष्ठांनी ठरवलेलं आहे. तर त्याला आता काय जर आणि ते आले तरी त्याचा फायदा काय मुंबई परिसर आहे, ठाणे आहे, कोकण आहे, नाशिक आहे, अशा ठिकाणी काय फायदा होऊ शकतो. त्यामुळं माझं जरी विरोध असला तरी आता निर्णय झालेला आहे. त्यामुळं त्यांचाही फायदा आम्हाला होऊ शकतो. साहेब, शेवटचे 2 प्रश्न विचारतोय. एक म्हणजे की TV9 नेटवर्कला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी मुलाखत दिली, महामुलाखत दिली. ह्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरेंवरती संकट आलं तर सर्वात आधी मी धावून जाईल. तर तुम्हाला ह्या वाक्याचा काय अर्थ काढता तुम्ही? मोदी आणि ठाकरे एकत्र येतील? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोण कधी एकत्र येईल आणि कोण कधी वेगळं होईल सांगता येत नाही आहे. त्यामुळं जसं आता एकनाथ शिंदे कधी आमच्याकडे येतील का नाही माहीत नव्हतं, ते एकनाथ शिंदे आमच्याकडे आले. अजितदादा कधी येतील की नाही ते माहीत नव्हते, अजितदादा आमच्याकडे आले. आता उद्धवजीचं म्हणणं एवढंच होतं की त्यांना आश्वासन दिलं होतं की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं, पण अमित शहा यांनी मात्र ते अमान्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 50% सत्तेचा सहभाग देण्याचं मान्य केलं होतं. पण त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी सारखे म्हणायचे की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये ते देवेंद्र अशी भूमिका ते सारखे मांडायचे आणि त्यावेळेला शिवसेनावाले त्या स्टेजवर असायचे. तर आता ते उद्धवजींचं मात्र म्हणणं आहे बाबा मला असं आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री पदाचं. पण उद्धवजींबद्दल एक आदरणीय अशी भूमिका माननीय प्रधानमंत्र्यांनी ठेवलेली आहे की उद्धवजी हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि आम्ही अनेक वर्षी एकत्र राहिलेलो आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला मोठी साथ दिलेली आहे. BJPला सत्तेवर येण्यामध्ये बाळासाहेबांचा मोठा वाटा आहे आणि म्हणून उद्धवजींवर काय अशी अडचण आली तर मी तर धावून जाईन असं त्यांनी सांगितलेलं आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. एक मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेली भूमिका रास्त आहे. अनेक वर्षे ते एकत्र राहिले होते म्हणजे शिवसेना BJP.
त्यामुळं उद्धवजींवर काय असं संकट आलं तर नक्की मोदीजी त्यांना मदत करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि त्यानंतर तुमच्या 4 ओळीने आपण मुलाखत संपूया. भाजपने एक नारा दिला आहे, अब की बार 400 पार. रामदास आठवले साहेब डंकी की चोट पर सांगू शकतात अब की बार 400 पार? आता एकतर मी अगोदर जो सगळा इतिहास सांगितला त्याप्रमाणे आम्हाला असा अंदाज आहे की आम्ही 400 पार आम्ही होऊ शकतो. बघूया का काय. आता मग मतदान कमी झालेलं आहे, बरंच ऊन आहे, यावेळेला हीट मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एवढं ऊन कधी नव्हतं, म्हणजे ऊन असायचं पण ते विदर्भामध्ये असायचं. पण यावेळेला इकडं पश्चिम महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, कोकण आहे, तर मतदान हे थोडं कमी झालेलं आहे. पण आता डंके आमची भावना मोदींनी व्यक्त केलेली आहे की BJPला 370 आणि NDAला 400 आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. तर आता 400 पार ये है नरेंद्र मोदी जी का नारा. 400 पार है नरेंद्र मोदी जी का नारा, क्योंकि उन्होंने जगाया है भारत सारा. आज पूरे देश में है नरेंद्र मोदी जैसा चमकने वाला तारा. आज अपने देश में है नरेंद्र मोदी जैसा चमकने वाला तारा, और इस चुनाव में हम बजा देंगे इंडिया आघाडी के 12. तर हे आम्ही त्यांना 12 वाजवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की 400पर्यंत आम्ही जाऊ शकतो. तरी लोकांच्या मनामध्ये काय आहे ते 4 तारखेला कळेल. पाहूया काय होतंय ते, पण आमचा प्रयत्न आहे 400पर्यंत पोहोचण्याचा. रामदास आठवले साहेब, तुम्ही TV9च्या ऑफिसमध्ये आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement.